बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। बिग बॉस मराठीचं हे 5वं पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिलं। यापैकी चर्चेचे कारण म्हणजे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर। बिग बॉसच्या घरातील जान्हवी तिच्या खेळामुळे लक्षात राहिलीच, पण त्याहून अधिक तिने पॅडी व वर्षा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलीये। जान्हवीने केलेल्या वक्तव्यामुळेही ती सोशल मीडियावर ट्रोल झाली, पण नुकत्याच झालेल्या एका भागात जान्हवीची हळवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली। डीपीने सांगितलेल्या कामावरून जान्हवीने तिच्या वडिलांची एक संघर्ष कहाणी सांगितली आणि हे आठवण सांगताना तिच्या अश्रूंचा बांधही फुटला। यावेळी अभिनेत्री असं म्हणाली की लहानपणी शाळेची फी भरायची होती, पण घरात फार पैसे नव्हते। तेव्हा पप्पांना फक्त 2-2.5 हजार रुपये पगार होता। त्यावेळी किराणा सामानालाच 800 ते 900 रुपये लागायचे, त्यामुळे मम्मीकडे शाळेची फी भरायला पैसे नसायचे। एकदा मला आणि माझ्या बहिणीला शाळेबाहेर उभं ठेवलेलं, कारण आमची फी भरली नव्हती, पण पप्पांचा पगारही संपला होता, तर त्यांना ते कसं सांगायचं असं आम्हाला वाटायचं। यापुढे ती असं म्हणाली की त्या काळी रक्त विकलं की पैसे मिळायचे, तर तेव्हा पप्पांनी त्यांचं रक्त विकलं होतं। पप्पांना एका हाताचं रक्त विकून 150 रुपये मिळाले होते। शाळेची फी 350 रुपये होती। तेव्हा एका व्यक्तीकडून फक्त एकदाच रक्त घेतलं जायचं। तेव्हा पप्पांनी तोंडाला रुमाल बांधून पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्त दिलं, मग 300 रुपये झाले। मग मम्मीकडून आणखी 50 रुपये घेतले। असं करून त्यांनी माझ्या शाळेची 350 रुपये फी भरली। असं ते बरेच वर्ष करत होते। मग पप्पांच्या हाताला काही झालं आहे हे नंतर कळलं आणि मम्मी रडायला लागली। यापुढे जान्हवी भाऊक होत असं म्हणाली की पप्पा सांगत नव्हते, पण मम्मी रडायला लागली तेव्हा कळलं की पप्पांनी असं काहीतरी केलं आहे। आता असं कुठेतरी वाटतं की पप्पांना त्या नोकरीतून मुक्त करायचं आहे। लोकांना वाटतं की मी अभिनेत्री आहे तर खूप पैसे आहेत, पण खरी परिस्थिती काहीतरी वेगळीच असते। अजून मी इतकं काही कमावलंच नाही, त्यामुळे मी आता पण त्यांना मुक्त नाही करू शकत, पण मी इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना नक्की सांगणार की तुम्ही आता आराम करा। माझी एवढीच इच्छा आहे आणि मला इतकंच करायचं आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।